तुम्ही मला शिवाजीचा प्राण घ्यायची परवानगी द्या. तुम्हाला बाजूला ठेवून सर्व जबाबदारी मी घेतो. शिवाजी मरण पावला तर बादशहाला आनंदच होईल. ही आहेत औरंगजेबाचा सरदार दिलेर खानाची वाक्ये. विशेष म्हणजे महाराज आणि दिलेर खान हे एकत्रितपणे आदिलशाही विरुद्ध लढत असताना हा प्रकार घडला होता. काय होता हा सर्व प्रकार? महाराजांना मारायला दिलेर खान इतका उतावीळ का झाला होता? महाराजांच्या वर ते प्राण संकट केव्हा, कुठे आणि का आले होते? याच दिलेर खानाने महाराजांना कुत्सितपणे टोमणे मारणारे एक पत्र सुद्धा लिहिले होते. सादर आहे शिवचरित्रातील एका थरारक पण दुर्लक्षित घटनेचा इतिहास, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. औरंगजेबाचा सरदार दिलेर खान याचे मूळ नाव जलाल खान दाऊदझाई हा रोहिला म्हणजे पठाण होता. शहाजहानने याला कनौज आणि काल्पीची फौजदारी देऊन दिलेर खान असा किताब दिला होता. 1656 साली हा औरंगजेबाकडे रुजू झाला. त्यावेळी औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगाबादला होता. मोगल तख्त मिळवण्यासाठी औरंगजेब आणि त्याचे भाऊ यांच्यात वैर निर्माण झाले. त्यावेळी मिर्झा जयसिंग आणि दिलेर खान हे औरंगजेबाचा पुतण्या सुलेमान शिकोह याची बाजू सोडून म्हणजे त्याचा विश्वासघात करून औरंगजेबाला मिळाले होते. औरंगजेबासाठी दिलेर खानाने अनेक युद्धांमध्ये तलवार गाजविली. आसाममधील एका मोहिमेत त्याचा मुलगा फतेह खान युद्ध चालू असतानाच नदीत बुडून मेला. दिलेर खान हा अत्यंत धाडसी, कट्टर लढवय्या आणि हाती घेतलेले काम प्राणपणाला लावून पूर्ण करणारा म्हणून मोगल सैन्यामध्ये प्रसिद्ध होता. पुढील काळामध्ये शिवरायांच्या विरुद्ध लढलेल्या औरंगजेबाच्या सर्व सरदारांच्या मध्ये दिलेर खान हाच सर्वात जास्त कट्टरपणे, जोमाने आणि दीर्घ काळ महाराजांच्या विरुद्ध लढला होता. औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला शिवरायांचा समूळ नायनाट करण्याची आज्ञा देऊन रवाना केले तेव्हा त्याने दिलेर खानाला संपूर्ण मोगली फौजेच्या हरोळीवर म्हणजे आघाडीवर नेमले होते. जयसिंगाच्या नेतृत्वाखाली सर्व फौज मोहिमेवर निघण्यापूर्वी पादशहाने दिलेर खानास वेगळे वाटेने अंतस्थी म्हणजे गुप्तपणे बोलावून आणून सांगितले की मिर्झा राजा राजपूत आहे व शिवाजी हा हिंदू आहे. काही फितवा म्हणजे आपल्या विरुद्ध दगाबाजी, स्वामीद्रोह करतील. तुम्ही आपले इतबारी पादशहाचे खानाजाद आहात अशी बातमी राखून दगा न खाणे असे सांगितले आणि पाठविले. औरंगजेबाने दिलेर खानाला तू आमच्या घरच्यासारखा म्हणजे आमच्या धर्माचा म्हणजे मुसलमान आहेस. जयसिंग आणि शिवराय हे हिंदू असल्याने कदाचित एक होऊन आपल्याला दगा करतील. तू त्यांच्यावर लक्ष ठेव असे गुप्तपणे सांगितले होते. संशयी औरंगजेबाने अशी योजना करूनच दिलेर खानाला मुद्दाम जयसिंगासोबत दिले होते आणि सैन्याचा सर्वात मुख्य भाग म्हणजे आघाडी त्याच्याकडे सोपवली होती. हे सर्व वर्णन शिवरायांचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमध्ये आहे. जयसिंग आणि दिलेर खान जवळपास 80,000च्या फौजेसह शिवरायांच्या मुलखात घुसले. सासवडजवळ दिलेर खानाच्या तुकडीवर मराठ्यांनी अकस्मात हल्ला केला. दिलेर खानाची फौज सावरून मराठ्यांच्या विरुद्ध लढू लागताच नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांनी थेट पुरंदरगडाकडे माघार घेतली. चिडलेला दिलेर खान मराठ्यांचा पाठलाग करीत पुरंदरगडापाशी आला आणि थेट गडाला भिडला. लढाई सुरू झाली. मागोमाग जयसिंगासह इतर मोगली फौज आली आणि पुरंदरगडाचा सुप्रसिद्ध वेढा सुरू झाला. जयसिंगाची छावणी गडाच्या पायथ्याला नारायणपूर जवळ पडली आणि गडाच्या वेढ्याचे काम दिलेर खान स्वतः चालवू लागला. 20,000 मोगल पुरंदरगड जिंकण्यासाठी वेढा घालून गडावर हल्ले करू लागले. गडावरील मराठे अतिशय तिखटपणे मोगलांच्या त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत होते. नेमक्या याच वेळी महाराजांचे वकील रघुनाथ पंत महाराजांचा बोलणी करण्याचा निरोप घेऊन जयसिंगाच्या छावणीत येऊन जयसिंगाला भेटले. महाराज जयसिंगासोबत तहाच्या वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे लोक जयसिंगाला भेटून गेले हे कळताच दिलेर खान मनात कष्टी झाला. शेवटी हिंदूस हिंदू मिळून काम जाया करतील म्हणजे कार्यनाश करतील असा विचार करून दिलेर खानाने जयसिंगाची भेट घेऊन सांगितले की उगेच काय म्हणून बसलेत. पुरंदरास मी सुलतान ढवा करतो.
म्हणजे सर्व शक्ती एकवटून जोरदार तीव्र आरपारचा हल्ला करतो आणि गड घेतो असे बोलून दिलेर खानाने सुलतान ढव्याची तयारी चालू केली. याच सुमारास दिलेर खानाने थेट शिवरायांना एक पत्र पाठविले. या पत्राची भाषा अगदी कुत्सित आणि टोमणे मारणारी होती. या पत्रामध्ये दिलेर खान महाराजांना डिवचताना म्हणतो, माझी तुम्हाला पाहण्याची इच्छा मोजता येणार नाही इतकी तीव्र आहे. तुमचे पत्र आल्याचे आणि तुमची तह करण्याची इच्छा हे सर्व मला समजले. खरे तर या प्रसंगी आधी लढावे आणि नंतर तह करावा हेच योग्य आहे हे तुम्हाला आतून माहिती असेलच. एखाद्याने न लढताच शांतीची भाषा करावी हे आमच्यासारख्या बादशाही सेनानींना चुकीचे वाटते. हिंदुस्थानमधून म्हणजे उत्तर भारतातून आम्ही तुमच्या डोंगराळ मुलखात प्रवास आणि शिकार करण्यासाठी आलो आहोत. ही फौज तुम्ही स्वतः कधीतरी युद्धात समोर याल म्हणून आलेली आहे. हे पाहुणे म्हणजे आम्ही हा डोंगराळ भाग काबीज करण्यासाठी आलेत आणि तुम्ही तर समोर आलाच नाहीत. तुमच्याकडे अनेक बळकट किल्ले, गगनचुंबी डोंगर, भयंकर दऱ्याखोऱ्या आणि शूर सैनिक असून सुद्धा तुम्ही एकदाही कुठेही आमच्या नजरेस आला नाहीत आणि आता तुम्ही थेट शांतीचा प्रस्ताव दिलात. खरे तर हे तुम्ही खूप आधीच करायला हवे होते. तरीही आता सुद्धा त्याचे स्वागतच आहे. महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध सर्वंकष सर्व शक्ती एकवटून लढाई न करताच थेट तहाची शांतीची बोलणी चालू केल्याने दिलेर खान, आम्ही लढायला तयार असताना तुम्ही मात्र न लढताच तह करताय हे तुम्हाला शोभत नाही असे महाराजांना डिवचतानाच देर आये लेकिन दुरुस्त आये असे म्हणत त्याची महाराजांशी समोरासमोर लढण्याची खुमखुमी महाराजांना त्या पत्रातून दाखवून देतो आहे. पण यानंतर पुढे जे घडले त्याने दिलेर खान प्रचंड अस्वस्थ झाला, वैतागला आणि अखेर महाराजांचा काटा आपण काढायचाच अशा निर्णयाला पोहोचला. हे सर्व कसे कसे होत गेले ते आता आपण पाहूयात. 11 जून रोजी महाराज जयसिंगाच्या छावणीत बोलणी करण्यासाठी येणार आहेत असा निरोप महाराजांच्या वकिलाने जयसिंगाला दिला. जयसिंगाने यावेळी एक वेगळाच भलताच बेत केला. तो आपण जयसिंगाच्याच शब्दात पाहू. जयसिंग त्या प्रकाराबद्दल औरंगजेबाला लिहितो, 11 जून रोजी सकाळी शिवा माझ्या शामियान्यापाशी आला. तो येताच मी आधीच ठरविलेल्या योजनेप्रमाणे मी दिलेर खान आणि किरत सिंह यांना इशारा करताच पुरंदरगडाच्या खांदकड्यावर मोगली सैन्याने जोरदार हल्ला करून तो काबीज केला आणि पूर्ण बाले किल्ला ताब्यात घेण्यासाठी जोर लावला. माझ्या शामियान्यातून त्या लढाईच्या ज्वाळा दिसत होत्या. म्हणजे महाराज दाखल होताच पुरंदरगडाच्या बाले किल्ल्यावर दिलेर खानाने जोरदार हल्ला करावा आणि ती लढाई महाराजांना दिसावी अशी व्यवस्था जयसिंगाने आधीच मुद्दामच केलेली होती. दिलेर खानाचा सुलतान ढवा तो हाच. आणि यावेळी पुरंदर माचीवर झालेल्या भयंकर रणकंदनात मोगलांविरुद्ध लढताना महाराजांचे वीर मुरारबाजी देशपांडे दारातीर्थी पडले. मोगलांचा तो प्रचंड हल्ला पाहून आपल्या लोकांचे प्राण वाचविण्यासाठी महाराजांनी लगेचच पुरंदरगड जयसिंगाला देण्याची तयारी दर्शविली. जयसिंगाने ते मान्य करून पुरंदरगडावरील हल्ला थांबवण्याचा निरोप दिलेर खानाला पाठविला आणि नंतर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मराठ्यांनी पुरंदरगड मोगलांच्या ताब्यात दिला. यावेळी दिलेर खानाचा तंबू पुरंदरगडाच्या माचीवर म्हणजे गडाच्या जवळपास निम्म्या उंचीवर असलेल्या सपाट भागावर होता. इकडे महाराज आणि जयसिंग यांच्यात बोलणी होऊन 11 जून रोजीच तहाचा मसुदा ठरला. 13 जून रोजी जयसिंगाने महाराजांना हत्तीवर बसवून राजा रायसिंगाला सोबत देऊन दिलेर खानाच्या भेटीसाठी पुरंदरगडाच्या माचीवर पाठविले. जयसिंगाने त्याच्या पत्रात महाराज दिलेर खानाला भेटले इतकेच लिहिले आहे. त्या भेटीत काय झाले हे त्याने सांगितलेले नाही आणि नेमके तेच वर्णन सभासद बखरीमध्ये पुढील प्रमाणे दिलेले आहे. मग राजे जयसिंगास बोलले, जे तुम्हास जे गड पाहिजेत ते आपण देतो. दिलेर खानास बोलावून आणविने. पुरंदर तुम्हास देतो. निशाण तुमचे चढवितो. परंतु मुसलमानास म्हणजे दिलेर खानास यश देत नाही. इथे महाराजांनी औरंगजेबाने जी धार्मिक पीन दिलेर खानाला निघताना मारली होती तशीच धार्मिक पीन आता जयसिंगाला मारलेली दिसते.
यावर जयसिंग खुशाल म्हणजे आनंदी झाला आणि बोलिला, दिलेर खान फामिंदा म्हणजे गर्विष्ठ आहे, बादशहाचे मेहरबानीचा आहे, त्याला तुम्ही हाती घ्यावा लागतो. मी माझे राजपूत लोक तुमच्याबरोबर देतो, ते भेट करून तुम्हाला परत आणतील, तुम्ही फिकीर करू नका. यावर महाराज म्हणाले, मी शिवाजी आहे, दिलेर खानाचा गुमान धरितो की काय, जातो आणि भेटतो त्याला. मग जयसिंगाने 50 राजपुतांसह सुभान सिंग या मातब्बर सरदाराला महाराजांसोबत दिले. पुढे दिलेर खानास खबर पाठविली की शिवाजीराजे येऊन मिर्झाराजी भेटले, तुमचे भेटीस येतात. हे कळून दिलेर खान मनात जळला, मनगटे चाविली की पुरंदर किल्ल्याचे यश आपणास आले नाही, आपले विद्यमाने बोलणेही नाही, यश रजपुतास आले. म्हणून श्रमी होऊन पुढे सामोरा येऊन रागे रागे राजियांशी जोराने आवळून घडीभर भेटला. यामध्ये पुरंदरगड आपण हल्ला करून जिंकला असता, पण महाराजांनी आधीच जयसिंगाला गड देऊन टाकल्याने आपले ते श्रेय हिरावले गेले. तहाची बोलणी महाराज आणि जयसिंग यांनी आपल्याला बाजूला ठेवून केली आणि आता सर्व श्रेय जयसिंगाला मिळाले. म्हणून दिलेर खान मनातल्या मनात खूप चडफडला, जळाला. असे जे दिलेर खानाच्या मनस्थितीचे वर्णन आहे ते कसे बरोबर आहे ते जयसिंगाच्या पत्रातून आणि इतर समकालीन पुराव्यांमधून सुद्धा आपल्या समोर येते. भीमसेन सक्सेना हा औरंगजेबाच्या पदरचा लेखक त्याच्या तारीख ई दिलकशा या पुस्तकात लिहितो, मिर्झा राजाने दिलेर खानाला निरोप दिला की शिवाजी किल्ला रिकामा करून आपल्याला द्यायला तयार झाला आहे, तू लढाई थांबव आणि मोर्चावरून माघारी ये. दिलेर खान त्याच्या परस्पर झालेल्या त्या घडामोडीमुळे संतापला आणि त्याने निरोप पाठविला की किल्ला घेण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे, अनेक सैनिकांनी जीव गमावले आहेत आणि गडाची तटबंदी उद्ध्वस्त झालेली आहे. मी हल्ला करूनच किल्ला जिंकेन आणि तहाच्या अटी वगैरेचा विचार किल्ला काबीज केल्यावरच करीन. दुसऱ्या दिवशी मिर्झा राजाने किरत सिंगाबरोबर शिवाजीला दिलेर खानाच्या भेटीला पाठविले. आता दिलेर खान वेढ्यातून माघारी आला, पण त्याला शिवाजी आणि मिर्झा राजाबद्दल संशय आला. लवकरच पुरंदर तहाच्या मसुद्याला औरंगजेबाची मान्यता आली. जयसिंग आता आदिलशाहीची राजधानी असलेल्या विजापूर शहरावरच मोठ्या हल्ल्याची तयारी करू लागला. तहामधील अटीनुसार महाराज स्वतः 1500 घोडदळ आणि 7000 पायदळासह मोगलांच्या फौजेसोबत निघाले. सरनोबत नेताजी पालकर हे सुद्धा महाराजांच्या बरोबर होते. मोगलांची किमान 50-60 हजारांची फौज पुरंदरगडापासून विजापूरच्या रोखाने निघाली. या फौजेत दिलेर खान 7500 सैन्यासह आघाडीवर होता. दिलेर खान यावेळी कोणत्या मनस्थितीत होता याचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे दिलेले आहे. या उपरी मिर्झा राजा बरोबरी आपली फौज घेऊन राजे विजापुराकडे चालिले. मार्ग चालता मिर्झा राजे व शिवाजी राजे एका हौद्यात बसले आणि चालिले. कुलवजीर म्हणजे सर्व सरदार येऊन सलाम करीत दिलेर खान जोहार न करी. निमित्त म्हणजे कारण की राजे व ते म्हणजे जयसिंग एके जागा आणि आपण जोहार कैसा करावा ये गोष्टीने सलाम न करी. म्हणजे महाराज आणि जयसिंग एकत्र हत्तीवरून चालले तर दिलेर खान सलाम करीत नव्हता, कारण त्याने नियमानुसार जयसिंगाला सलाम केला तर तोच सलाम महाराजांना सुद्धा केल्यासारखा होईल, म्हणून दिलेर खान सलाम करीत नव्हता. जयसिंगाने महाराजांना दिलेला मान दिलेर खानाला डाचत होता असा याचा अर्थ आहे. दिलेर खानाला टोचणारी आणखी एक बाब म्हणजे जयसिंग महाराजांनी त्याची बाजू सोडू नये म्हणून महाराजांना खुश ठेवायचा सतत प्रयत्न करीत होता. विजापूरकडे रवाना होतानाच जयसिंगाने औरंगजेबाला पत्र पाठवून महाराजांना राजा या किताबासह मानाची वस्त्रे औरंगजेबाने त्याच्या हाताच्या ठशाच्या फरमानासह पाठवावी अशी विनंती केली होती. हे अर्थातच दिलेर खानाला माहिती होते. तर दुसरीकडे विजापूरचा आदिलशहा महाराजांना तुम्हाला मोठा प्रदेश देतो, मोगलांना सोडून आम्हाला सामील व्हा अशी विनंती करीत होता. महाराजांचे हे असे दोन्ही बाजूंनी वाढत चाललेले महत्त्व दिलेर खानाला असह्य होत होते. 20 नोव्हेंबर 1665 रोजी मोगल फौज शिवरायांसह आणि त्यांच्या सैन्यासह पुरंदरगडापासून विजापूरच्या रोखाने निघाली. आता विजापूरवर हल्ला नक्कीच होणार
हे आदिलशाही सैन्याचा सेनापती सर्जा खान याला समजले. त्याने यावेळी एक वेगळीच चाल खेळली. सर्जा खानाने थेट दिलेर खानाला अंतस्थपणे पत्र पाठविले की हे पत्र मी राजा जयसिंग यास लिहित नाही, तुम्हास लिहित आहे, कारण आपण एका जातीचे व धर्माचे आहोत. म्हणून मी काय सांगतो ते तुम्ही ऐकाल अशी मला आशा आहे. जेणेकरून म्हणजे ज्यामुळे औरंगजेब राजा जयसिंग याला हुकूम देऊन या मोहिमेपासून परावृत्त करील अशी मसलत तुम्ही करावी. विजापूरचा बादशहा हा आपल्याच धर्माचा आहे. ठरलेली खंडणी त्याने आतापर्यंत कधीच चुकवलेली नाही. इथे सर्जा खानाने दिलेर खानाला तुम्ही आम्ही एकाच धर्माचे म्हणजे मुसलमान असल्याने जयसिंगाची मोहीम रद्द होईल असा औरंगजेबाकडून प्रयत्न करा अशी विनंती केलेली आहे. पण औरंगजेबाचा विजापूर जिंकून घेण्याचा ठाम निश्चय दिलेर खानाला माहिती असल्याने तसे करणे दिलेर खानाला शक्य नव्हते. तरीही त्याने त्याच्या परीने जमेल ते करायचे ठरवले आणि पुढे तसे केले. दुसऱ्या बाजूला जयसिंग सुद्धा आदिलशाही सरदारांना फोडून आपल्या बाजूला घ्यायचा प्रयत्न करीतच होता. दिलेर खानाचे तुटक वागणे लवकरच जयसिंगाच्या लक्षात आले. दिलेर खानाच्या मनात काहीतरी वेगळेच चाललेले आहे हे ओळखून जयसिंगाने थेट औरंगजेबाला पत्रातून कळविले की दिलेर खानाला झालेले दुःख आणि त्याचा राग अनेक कार्ये करण्याला घातक ठरत आहे. यावर काहीतरी इलाज केला पाहिजे, कारण या बाबी जाहीर झाल्या तर बादशाही सैन्यामध्ये दुफळी माजेल आणि याचा फायदा घेऊन शत्रू त्याची स्थिती मजबूत करू शकतो. हा आहे दिलेर खान आणि जयसिंग यांच्यात तीव्र मतभेद निर्माण होत असल्याचा खुद्द जयसिंगाच्या शब्दातील पुरावा. विजापूरवर प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वीच जयसिंग आणि दिलेर खान यांच्यात वितुष्ट निर्माण होऊ लागले होते आणि या सर्वाला कारणीभूत ठरले होते शिवराय. त्यातच महाराजांच्या सैन्याने सुरुवातीलाच एक मोठे यश प्राप्त केले. मोगली फौज फलटणपाशी येताच जयसिंगाने फलटण जिंकण्याची कामगिरी महाराजांच्यावर सोपवली. महाराजांनी नेताजी पालकरांना सैन्यासह यासाठी रवाना केले. या सैन्याने फलटण, ताथवडा, खटाव आणि मंगळवेढा ही चारही महत्वाची गावे 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर 1665 म्हणजे केवळ 11 दिवसात जिंकून घेतली. जयसिंग या यशाने महाराजांच्यावर आणखीन खुश झाला तर दिलेर खान आणखीनच जळफळू लागला. 29 डिसेंबरला मोगली फौज विजापूरपासून 5 कोसावर आली आणि 5 जानेवारीला मोगल फौज विरुद्ध आदिलशाही फौज असा तुंबळ रणसंग्राम झाला. या लढाईमध्ये दिलेर खान ठरल्याप्रमाणे आघाडीवर होता. यावेळी महाराज सुद्धा आपल्या सैन्याच्या छोट्या तुकडीसह दिलेर खानासोबत पुढेच होते. हे पाहताच आदिलशाही सैन्याने एकदम आधी महाराजांच्या सैन्यावरच हल्ला केला. भयंकर रणकंदन चालू झाले. पण यावेळी मोगलांकडून म्हणजेच आघाडीवर असलेल्या दिलेर खानाकडून आणि इतरांकडून महाराजांच्या मदतीला कोणीही गेले नाही. मोठ्या संख्येने हल्ला करणाऱ्या विजापुरी सैन्यासमोर एकटे पडलेल्या मराठ्यांच्या लहान तुकडीचा टिकाव लागला नाही. फळी फुटून हे सैन्य माघारी पळत सुटले. यामुळे उत्साहित झालेल्या आदिलशाही सैन्याने आणखी जोरदार हल्ला चालू केला आणि मोगलांची आघाडीची संपूर्ण फळी त्या माऱ्यामुळे फुटली. यावेळी झालेल्या लढाईत मोगलांचा साफ पराभव झाला. या पराभवाने जयसिंगाला जबरदस्त धक्का बसला तर दिलेर खानाला त्याला हवे असलेले शिवरायांचा काटा काढण्यासाठीचे निमित्त मिळाले. आदिलशाही सैन्याकडून झालेल्या नामुष्कीजनक पराभवाचे खापर दिलेर खानाने महाराजांच्यावर फोडले. तत्कालीन इंग्रजांच्या एका पत्रात याबाबत पुढील मजकूर आहे. मोगल आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या युद्धात शिवाजीला युद्धातून मागे हटावे लागले. या पराभवाला जबाबदार धरून दिलेर खान आपल्याला ठार मारेल असे वाटून शिवाजी पन्हाळ्याकडे निघून गेला. इथे आपल्याला दिलेर खान आदिलशाही सैन्याकडून झालेल्या प्रचंड पराभवासाठी महाराजांना जबाबदार धरून त्यांना ठार मारायला निघाला होता हे कळते. याच घटनेसंबंधी निकोलाई मनुची हा इटालियन प्रवासी वेगळीच माहिती देतो. मनुचीच्या त्या वर्णनाला महत्त्व आहे कारण तो जयसिंगासोबत त्यावेळी महाराष्ट्रात आला होता. तो जयसिंगाचा खास विश्वासू व्यक्ती होता. तो खुद्द महाराजांना जयसिंगाच्या छावणीत भेटला होता आणि जयसिंग दिलेर खान वितुष्टाची त्याला चांगली कल्पना होती. असे होते मोगल या नावाने मनुचीचे लिखाण मराठीमध्ये भाषांतरित झालेले आहे आणि यात मनुची दिलेर खान महाराजांचा प्राण घेण्यासाठी किती उतावीळ झाला होता त्याचे वर्णन
असे करतो. जयसिंगाचा दुय्यम सेनापती दिलेर खान याला विश्वासघात आणि दगाफटका करण्याची सवय होती. शिवाजीला ठार मारावे असे अनेक वेळा त्याच्या मनात आले. शिवाजीला ठार मारावे असे राजा जयसिंगाला त्याने अनेक परीने सुचविले. तो जयसिंगाला म्हणाला, आपण शिवाजीचा प्राण घ्यावा, निदान मला तसे करण्याची परवानगी द्यावी. सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष येणार नाही अशी मी काळजी घेईन. असे घडले तर, म्हणजे शिवाजीचा मृत्यू झाला तर बादशहाला आनंदच होईल, कारण शूर आणि धाडसी शिवाजी मोगलांना कधी काळी स्वस्थ बसू देईल याची सुतराम शक्यता नाही. शिवाजीला कोणत्याही प्रकारे धक्का लावणार नाही अशा प्रकारच्या अनाशपथा जयसिंगाने घेतल्या होत्या. बादशहाने शिवाजीला सन्मानपूर्वक वागविले पाहिजे असे त्याचे मत होते. त्याने दिलेर खानाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उलट त्याने शिवाजीला भक्कम संरक्षण देऊन बादशहाच्या दरबारात पाठविण्याची व्यवस्था केली. दिलेर खानाचा शिवरायांचा घात करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे फसला. जयसिंगाने महाराजांना आग्र्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामागे दिलेर खानाकडून महाराजांना दगा होऊ नये या कारणासोबतच आणखी काही कारणे होती. एक म्हणजे महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर याच सुमारास मोगलांना सोडून आदिलशहाला सामील झाले होते. दुसरे म्हणजे आदिलशहाच्या मदतीसाठी गोळकोंड्याच्या कुतुबशहाने फार मोठे सैन्य रवाना केले होते. या दोन घटनांनी धास्तावलेला जयसिंग महाराज सुद्धा जर आपली बाजू सोडून आदिलशहाला सामील झाले तर आपल्या मोगली फौजेचा नाश अगदी निश्चित होणार या भीतीने मुळापासून हादरला होता. अशा अनेक कारणांनी जयसिंगाने महाराजांनी आग्र्याला जावे यासाठी महाराजांची मनधरणी करून महाराजांना तयार केले आणि दिलेर खानावर जळफळाट करीत मनगटे चावत बसण्याची वेळ आली. आता या सर्व प्रकारामध्ये विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की शिवरायांना मारण्याचा इतका मोठा निर्णय दिलेर खानासारखा दुय्यम सेनापती स्वतःच्या मनानेच घेणे कसे शक्य आहे. या असल्या बाबी औरंगजेबाच्या हुकमाशिवाय त्याच्या संमतीशिवाय करणे दिलेर खानाला कसे शक्य होते. औरंगजेबाने जयसिंगाला तहाची बोलणी चालू असतानाच शिवरायांना तुम्ही कैद किंवा ठार का केले नाही असा प्रश्न विचारला होता. हे आपण या आधीच्या एका भागात सविस्तरपणे पाहिलेलेच आहे. औरंगजेबाने जयसिंगाला शिवरायांना दगा करण्याची गुप्त सूचना दिली होती हे आपण त्या भागात पुराव्यासह पाहिलेले आहे. म्हणजे इथे अशी शंका घेता येते की जयसिंगाप्रमाणेच औरंगजेबाने दिलेर खानाला सुद्धा मोहिमेवर निघतानाच काहीतरी निमित्त काढून शिवरायांना ठार करावे अशी गुप्त आज्ञा दिलेली असावी. त्याशिवाय दिलेर खानाने तशी हिंमत करणे शक्य वाटत नाही. तसेच महाराजांनी मुद्दाम फक्त जयसिंगाशीच बोलणी करणे, दिलेर खानाकडे दुर्लक्ष करणे, जयसिंगाशी सलगी वाढविणे या बाबी जयसिंग आणि दिलेर खान यांच्यात वितुष्ट निर्माण व्हावे म्हणूनच केल्या होत्या का? या दोन्ही मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा. शिवरायांना ठार करण्याच्या दिलेर खानाच्या कपटी पण फसलेल्या बेताचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.